नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आता तुर्की मधच्या नावाखाली लाखो रुपयाची फसवणूक केल्यास समोर आलेला आहे। भाविकांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे। नाशिकमध्ये भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत। तपासात उघड झाले आहे की खरात तुर्की मध हा शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करून लोकांना फसवत होता। एल्विश हनी नावाने तो हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून आणण्याचे सांगत होता। या कथित दुर्मिळतेचा आधार घेत तो 1 किलो मधासाठी तब्बल 9 लाख रुपये आकारत होता। या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची फसवणूक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तसेच ही रक्कम ट्रस्टच्या माध्यमातून फिरवून काळा पैसा पांढरा केल्याचाही संशय आहे। याशिवाय महिलांशी गैरवर्तन आणि अत्याचाराचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत। सध्या त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे।